नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. आज परत एकदा आपली भेट झाली. आज आपण एस टीच्या बाबतीत बोलणार आहोत. तुम्हाला एस टी माहिती आहे ना? माहीतच असणार आहे. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला एस टी माहीत नाही असं घडू शकत नाही. आपण एस टीच्या बाबतीत बोलणार आहेत. काय ना, एस टीच्या प्रवासामध्ये ज्या काय अडीअडचणी तयार होतात, अडीअडचणी येतात आणि येतातच बरं. अडीअडचणी एस टीच्या प्रवासामध्ये 100% येतातच. तुम्हालाही आले असेल, मलाही आलेत. मला ज्या ज्या अडचणी आल्या, जे जे पाहायला भेटलं, जे जे ऐकायला भेटलं, ते सर्व काही माझ्या मित्रापुढं सांगावं. माझ्या मित्रमंडळींना सांगितल्यानंतर थोडं मला जे माहीत आहे ते त्याला माहीत होईल आणि त्याला माहीत झाल्यानंतर मंडळी सतर्क होते. कसं आहे ना, कोणी असो, मग तो कोणीही असो, आपल्याजवळ असलेली माहिती आपण इतराला सांगायला पाहिजे. जर आपण आपल्याजवळी माहिती इतराला सांगितली तर ती त्याच्या कामी पडते. आपण जे सतर्कता बाळगतो तो दुसरा माणूससुद्धा सतर्कता बाळगायला तयार होतो. बरोबर ना? त्याच्यासाठी एकदा ही माहिती माझ्या मित्राला सांगायला पाहिजे, माझ्या मैत्रिणीला सांगायला पाहिजे, माझ्या बंधुजनाला, माझ्या भगिनीला सांगायला पाहिजे. म्हणून आवर्जून आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो बरं का, एस टीतल्या बाबतीतला, एस टीच्या प्रवासातला. काय ना, तुम्हाला कधी आली असेल अडचणी, गाडी लवकर येत नाही. आपल्याला इकडं जायचं असलं ना, तर तिकूनच येणाऱ्या गाड्या सगळ्या दिसतील आपल्याला. आपल्याला जायचंय तिकडं आणि इकडं जाणाऱ्या गाड्या भरमसाठ. हे हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय. चला, तो विषय वेगळा आहे, की आपल्याला एकीकडे जायचं असतं आणि दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या गाड्या येतात, ते जाऊ दे. त्याच्याशी आपल्याला आज तरी तो विषय नाही आणि त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आजचा विषय आहे की आपल्याला एस टीच्या प्रवासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय आणि कसे कसे आपल्याला गोड कडू प्रसंग आपल्यावर येतात आणि त्याचा अनुभव आपल्याला घ्यायला भेटतो. त्या बाबतीत आता सांगायची इच्छा झाली म्हणून सांगतो तुम्हाला. पहिला तर जागेचा प्रश्न असतो ना, जागेचा प्रश्न. एस टी म्हणली की जागेचा प्रश्न आलाच. प्रत्येकाला वाटतंय की बा जागा भेटायला पाहिजे, जागा भेटायला पाहिजे. ठीक आहे, नसन भेटली तर उभ्यान जाता येईल, काही टेन्शन नाही एवढं. पण काही म्हातारी माणसं असतात त्याच्यामध्ये, गाडीमध्ये. मग म्हाताऱ्या माणसाची खरंच त्या गाडीत बसलेले नैतरणी जवान पुरी खरंच म्हाताऱ्या माणसाची कदर करतात का? करतात? माझ्या मते तर 90% नाही. बाकीचे 10% असतील बिचारे सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत ना. काही मंडळी खरंच त्याच्यावर चांगल्या प्रकारचं संगोपन झालेलं असतंय, त्याच्यावर संस्कार चांगले असतात, म्हणून ती मंडळी 10% बरं का. 10% मंडळी झगडा न करता एस टी प्रवासामध्ये वडीलधाऱ्या मंडळीला बसायला जागा करून देतात. त्या सर्व मंडळीचं अभिनंदन. पण काय झालं, एका ठिकाणचा प्रसंग तुम्हाला सांगतो. म्हातारी माणसं आणि महाराष्ट्रीयन, त्याच्यामुळं त्याच्याकडं व्यसन आलं. महाराष्ट्रीयन माणसं आपले बिडी पितात, बिडी पितात ना, बिडी पितातच. आपला महाराष्ट्रीयन माणूस बिडी गिडी पितो, व्यसन करतो थोडंफार. तर काय आहे ना, मी पाहिलेलं आहे एका ठिकाणी आजोबा पहिले बसेल आणि तिथं ज्येष्ठ नागरिक लिहिल आहेत ना. आता एस टीच्या सीटावर आहे ना, वर पट्ट्या लावेले. पत्रकार मंडळी, सैनिक मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, हाय अशा लिहिलेलं असतं ते. त्या ठिकाणी जिथं ज्येष्ठ मंडळी लिहिलं होतं, ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक, बरोबर ना, ज्येष्ठ नागरिक लिहिलं होतं ना, त्या ठिकाणी आजोबा पहिलेच बसशील. पण तिथं एक आलं बा 40शीतला निदान माणूस. 40शीतल्या माणसाला मला तरी पाहिजे की त्याच्यावर संस्कार पाहिजे. पण बगर संस्कारी मंडळी बी ऊत आलाय आता, ऊत. बगर संस्कारिक मंडळीला, संस्कार नसलेली मंडळी आहे त्याच. म्हणून तुम्हाला सांगू राहिलो की काय ना, ते आलं आजोबाजवळ, सीट रिकामं होतं, ते एक 40शीतला माणूस येऊन बसला बा.
असेल कुठाला साहेब. आजोबा पुढं त्या ज्येष्ठ नागरिकापुढं तुम्ही कोणत्याही किती मोठे साहेब असले ना तरी वयाला कुठंतरी व्हॅल्यू दिल्या जाते, वयाला मान दिला जातोय आणि मान द्यायला बी पाहिजे. तुम्ही साहेब आहे पण 30चे 40चे ते आजोबा 60 70 80. अहो कुठं तुमची 40 कुठं त्याची 80 आहे का काही मेळ? अर्ध्यानं तो माणूस मोठा आणि हा अर्ध्यानं लहान, तरी सुद्धा तिथं रिकामं सीट असल्यामुळं ते बसलं बरं का. ते बसलं तिथं, पण आजोबानं बिडी पिल, गाडीत पेली नाही. सगळ्या गोष्टी आजोबाला सुद्धा माहिती आहे, ज्येष्ठ नागरिकाचा बी अभ्यास आहे, त्याला बी सगळ्या गोष्टीची माहिती आहे. गाडीत बिडी पेली नाही, पण बस स्टँडला बिडी पेल बिचाऱ्यानं. मग आता त्यानं बस स्टँडला पेल असन, छोटं बस स्टँड कुठंतरी की बा आता मोठालेच बस स्टँड, पण जे छोटं बस स्टँड आहे गावाकडं खेड्यापाड्याकडं चालतंय की बा छोटं बस स्टँड आहे. पिली असन बिचाऱ्यानं कुठं आडोश्या पडोश्याला जाऊन लघवीला जाऊन कुठंतरी व्यसन आहे, आहारी गेलेला माणूस आहे. तो बिचारा इतका तितका आता म्हातारपण आलंय, त्याला काय कमवून ठेवायचंय कोणासाठी आणि काय म्हणून सोडायचंय हे सगळं, म्हणून पेला असेल बिडी बिचारा. बरोबर का नाही? व्यसन आहे. मरता मरता मग आता कोणाशी कमवून ठेवायचं? जर आपण स्वतःसाठी जे आपल्याला आवडतंय त्या गोष्टी नाही करायच्या तर मग काय करायचं? कधी करायचं? मेल्यावर का? बरोबर ना? म्हणून त्या आजोबानं बिडी पिएल होती. त्या म्हाताऱ्याच्या त्या आजोबाच्या तोंडाचा वास येत होता त्या ज्येष्ठ नागरिकाच्या बिडीचा. गाडीत कोण आलं नाही. त्याच्यातले कितीक जण सिगरेट पिणारे असतील. गाडीमध्ये जर जे मंडळी आहे ना, मंडळी पुरुष मंडळी जर बसला असेल ना भाऊ, तर त्या पुरुष मंडळी पैकी 50% मंडळी बिडी पिणारी आहे, 25% मंडळी आहे सिगरेट पिणारी आहे. बरोबर ना? 10% मंडळी ही तंबाखू पुड्या खाणारी 10% मंडळी आहे आणि 5% मंडळी जी आहे ना ती पिऊन बसणारी आहे. मग त्याला काही नाही, पण ज्येष्ठ नागरिक माणूस बसेल त्याला सांगणं चाललं त्या माणसाचं, 40ल्या माणसाचं, की काका तुम्ही बिडी पिलेली आहे, तुमच्या तोंडाचा वास येऊ राहिला, ह्यो योग्य नाही, भन वास सुटलाय, तुम्ही उठा, उभे राहा तिकडे साईडला. तो म्हातारा माणूस मागून बसून आला, पुढं जायचं बिचाऱ्याला, ज्येष्ठ नागरिक हे आणि हे आलं 40तलं बदग, तोंड जातंय माझा, कुठं लय शिव्या देऊ वाटल्या त्या हरामखोराला. ते आलं तिथं बसलं आजोबाजवळ, आजोबानं बोलवलं नाही पण हेच हरामखोर तिथं बसलं आणि त्या म्हाताऱ्या माणसाला त्या आजोबाला सांगू राहिले तुम्ही बिडी पिले, तुमच्या चेहऱ्याचा तोंडाचा वास येऊ राहिला बक बक, तुम्ही उठा तिकडे उभे राहा. असं मी काय सांगतो, असं वाटतंय ना असे जे काय हरामखोर मंडळी असेल ना यायचे कान तिथंच हाणायला पाहिजे, गाडीतच. कंडक्टरनं ड्रायव्हरनं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि अशा ज्येष्ठ नागरिकाचा ज्येष्ठ मंडळीचा जर कोणी अपमान करत असं ना या हरामखोराला तिथूनच गाडीतून उतरून द्यायला पाहिजे की तू बसू नको. जिथं मोठेपणाला स्थान नाही, जिथं मोठेपणाचा सन्मान नाही, जिथं मोठेपणाला मान नाही, त्या माणसाला तिथंच गाडीतून उतरून द्यायला पाहिजे. हा गाडीचाच प्रश्न नाही, प्रत्येक ठिकाणचा प्रश्न आहे की मोठेपणाला जिथं मान नसन, त्याला सन्मान नसन, तर त्या काय आता ते बोलून म्हणजे बोललो तर तुम्ही माणसाने शिव्या देऊ राहिले, शिव्या घालू राहिले. चला काय हरकत नाही, मला शिव्या घालायची इच्छा नाही हो, पण त्याला शोभलं का की तुमच्या तोंडाचा वास येऊ राहिला, तुम्ही उठा आणि उभे राहा तिकडं. मूर्खपणाचं लक्षण आहे का नाही? आहे का नाही मूर्खपणाचं लक्षण? हे तर मूर्खपणाचं लक्षण झालं. एक दुसरा पॉइंट सांगतो तुम्हाला एसटीतला परत. कंडक्टर मंडळी जर कोणी व्हिडिओ पाहत असेल ना भाऊ, ड्रायव्हरचं तर नाही बिचाऱ्याचं, त्याला तर गाडी त्याचं मोजून मापून पुढं पाहून व्यवस्थित चालवावं लागते, त्याचा विषय नाही, पण कंडक्टरचा विषय. जर कंडक्टर मंडळी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याला बी समजायला पाहिजे, त्यानं बी जाणून घ्यायला पाहिजे या गोष्टी. काय ना हे बिचारे म्हातारे माणसं जे ज्येष्ठ नागरिक आहे, हे वयानं लय मोठे झालेले, ते भले फ्री असतील तर त्याला सरकारनं फ्री केलंय.
एस टी वाल्यानं त्यानं फ्री करेल, याईनं नाही केलं. केलं का? याईनं करेल नाही, ते त्याच्या बिचारे मानास सन्मानानं म्हणून त्याचा सन्मान झाला आणि एस टी वाल्यानं त्याला फ्री केलं. बरोबर आहे का नाही? पण जे बिचारे अर्ध्या तिकिटात ते अजून फुल फ्री झाले नाही, फुल फ्री नाही, अर्धे आहेत ना, अर्धे, ते बिचारे लगेच कार्ड काढतात आणि दाखवतात. कंडक्टर बी कार्ड पाहतो, बरोबर ना? तो पाहतो, त्याला अर्ध्या तिकिटाचं तिकीट देतो, पण तिकिटाच्या मागं लिहून देतो तुमचे इतके रुपये राहिले. गाडीमध्ये 50 माणसं बसलेत, त्याच्यातल्या कमीत कमी 10 माणसाच्या तिकिटावर पाठीमागून लिहून दिले जाते की तुमचे इतके पैसे राहिले कंडक्टरकडे. त्यापैकी कितीक जणायला तर ध्यानच राहत नाही. 10 जणांच्या तिकिटावर लिहून दिला असेल, त्याच्यातले कमीत कमी 9 जणांना ध्यान राहते, एक जण तरी त्याच्यातला चुकतोच. घाई असते हो, प्रवास आहे, घाई असते, माणसाला कुठेतरी पोहोचायचं असतंय, दुसरी गाडी धरायची असती, कामं धंदे असतात, कोणाला ऑफिस असते, कोणाला कुठं जाणं असते. माणसाच्या माग एक काम नाही, माणसाच्या माग हजारो काम आहे. मग ते घाई 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 विसर भोळेपणामुळं, विसर भोळेपणा लय वाढला. आता कामाचं टेन्शन वाढलं आणि त्या कामाच्या टेन्शनमुळं घरातला ताण आहे, बाहेरचा ताण आहे, इकडा ताण तिकडा ताण, सगळं डिसमिस झालेलं, डॅमेज झालेला खेळ आहे. म्हणून माणसाला विसर भोळेपणा वाढला आणि त्या विसर भोळेपणामुळे माणसाला नाही आठवण राहत तिकिटावर मागून लिहून दिलं म्हणून. बरोबर आहे. पण ठीक आहे, तुम्ही लिहून देताय, ठीक आहे. कंडक्टर जवळ सुट्टे पैसे नसतील, नाहीच राहणार, ते कुठं टपरीवर जाणार आहे सुट्टे करून आणणार आहे. बरोबर ना? हा विषय बरोबर आहे ना, की कंडक्टर कुठं याच्यावर जाऊन काही टपरीवर जाऊन काही आणू शकत नाही. बरोबर आहे. पण जे नवतरणे आहे, जे नवतरणे जवान आहे, ज्या मुली आहे, होतकरू आहे, जाऊ शकतात, कुठून आणू शकतात, यायला सुट्टे करून देऊ शकतात, अशा मंडळीच्या तिकिटावर लिहून द्या ना. पण ज्याची घरी सोय नाही, ज्याची घरी आपसोय, जो घरातून बेघर व्हायच्या रंगात आहे, त्या बिचाऱ्याजवळ देवदेव करता पैसा येतोय. इकून पैसा आला, तिकून पैसा आला, घरचेच लुबाडून घेतात या म्हाताऱ्या माणसाला. त्याच्या बिचाऱ्याच्या खर्चायला त्याच्याजवळ पैसा राहत नाही आणि ते अर्ध तिकटी बिचारे त्याच्यात, त्याच्या अर्ध्या तिकटामध्ये कंडक्टर लिहून देतो. त्या म्हाताऱ्या माणसाला धड चढता येत नाही गाडीत, त्याला धड खाली उतरता येत नाही, त्याचा कोणी हात धरत नाही, कोणी त्याला हात धरून चढवत बी नाही आणि हात धरून उतरवत बी नाही. अशा म्हाताऱ्या माणसाच्या तिकिटावर मागून पैसे लिहून देता. अहो ते पडतंय का राहतंय, त्याला काय ध्यान राहणार आहे हो? तुमची मागून 5 रुपये लिहून दिले का 10 रुपये लिहून दिले का 100 रुपये लिहून दिले, काय ध्यान राहणार त्या म्हाताऱ्या माणसाला? त्याच्यापेक्षा मी एकच सांगेन, कंडक्टरसाठी एकच सांगणे आणि बाकीच्या मंडळीला बी तेच सांगणे की तुम्ही त्या कंडक्टरला सांगा गाडीत बसलो, बरोबर ना, की तुम्ही नैतरण्याची ठेवणं लिहा ना. हे म्हातारे माणसाचे कशाला लिहून देता? त्याला पहिलेच घरून जेमतेम पैसे भेटणार, त्याच्यात तुम्ही बी पुन्हा मागून लिहून देणार. त्याला नाही ध्यान राहिलं तर गेले त्याचे. घरून जर 50ची नोट दिला असेल त्याला प्रवासासाठी, तुम्ही त्याचे लिहून दिले, त्याला नाही ध्यान राहिलं, विसरबळेपणा, ते गेले त्याच्याजवळले, मग पुढं काय व्हायचं? घरचे तर म्हणतील तुम्हाला 50 दिले, ते 50 काय केले, कशात घातले? ह्या पणात त्याला बोलणे खायचं काम पडतंय घरातल्या मंडळीचं त्या म्हाताऱ्या माणसाला. मग जर त्या म्हाताऱ्या माणसाला घरातले बोलणे खाणं लागते, जागी चुरमुळ्या देणं लागत्या, कशासाठी? त्याच्यासाठी एकच सांगणे, प्रत्येक कंडक्टरला सांगणे, एसटीतल्या प्रत्येक कंडक्टरला सांगणे. आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय ना, तुम्ही बी कंडक्टरला सांगा की भले आमच्या नैतरण्या माणसाचे पैसे मागून लिहून द्या तिकिटाच्या, पण म्हाताऱ्या माणसाचे पैसे लिहून देऊ नका. त्याला तुमच्याजवळ जे असेल ते द्या ना. त्याला 5 रुपये पाहिजे तुमच्याजवळ, नाही $5 नाही 5 रुपये, 6 रुपये असतील तुमच्याजवळ, द्या ना 6 रुपये द्या म्हाताऱ्या माणसाला. तुमचा 1 रुपया शिल्लक गेला म्हणून तुमचं काय डोंगर कोसळणार आहे का? हा, अब ये तर तुम्ही काही काही लोकांचे मारताच ना पैसे, ज्याला ध्यान नाही राहिले त्याचे पैसे येतेच ना तुमच्या खिशात. मग तुमच्या खिशातला एखाद्या म्हाताऱ्या माणसाला 1 रुपया गेला मग काय? अहो तेवढं दान धर्म तुमच्या सडळ हातानं, मोठेपणानं, जाऊ द्या ना 1 रुपया होऊ द्या ना दान त्या म्हाताऱ्या माणसाला, बरोबर आहे की नाही? काय दादा, लय सांगायजोगं भरपूर आहे. आणि परत पुन्हा काय, तिसरी गोष्ट, इतकं आहे ना, मला इतका राग येतो ना, एस टीचं जिथं काय बस स्टँडचं सोडा,
बस स्टँडला एसट्याच येतात, पण मधात एखादं जर स्टेशन असलं, स्टेशन म्हणजे आपली जिथं गाडी थांबती तिथं आता रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये एखादं छोटंसं शहर आहे, त्या छोट्याशा शहरामध्ये नाही बस स्टँड बांधले गेले मोठाले, तिथं रस्त्यावरच गाड्या थांबतात एसट्या. आमचं आहे एक असंच, खेडं नाही म्हणता येणार, शहर नाही म्हणता येणार, ते देऊळगाव महिलं त्या ठिकाणी पाहिलं म्या. तिथं प्रायव्हेटच वाहनं सगळे उभे हो, प्रायव्हेट वाहनं सगळे उभे. आणि एस टी कुठं उभी करायची? त्या ड्रायव्हरनं एस टी उभी करायची कुठं तुम्ही सांगा? प्रायव्हेट वाहनं सगळे उभे, जिथं एस टी उभी करायची तिथं प्रायव्हेट वाहनं उभी असल्यामुळं एस टी वाला एक तर 100 मीटर अगोदर तिकडं उभी करतो प्रवासी उतरून द्यायला, नाही तर 100 मीटर पुढं उभी करतो प्रवासी उतरून द्यायला. म्हाताऱ्या माणसानं काय करायचं? अहो एवढी गर्दी असते त्या एस टी पुढं, घरोघरी गंज मोटरसायकली झाल्या, 4 व्हीलर 4 चाकाच्या गाड्या झाल्या, म्हाताऱ्या माणसाच्या कामी नाही होय काही. खरं सांगू राहिलो तुम्हाला, म्हाताऱ्या माणसाच्या काही कामी नाही. घरात बंगला असू द्या, 4 गाड्या असू द्या, म्हाताऱ्या माणसाच्या कामाच्या नाही. तुम्ही सांगा त्या बस स्टँडला जिथं एस टी थांबते तिथं जर 100 मीटर गाडी जर मागं थांबत असन, पळत पळत जातात नाही मंडळीन पटपट घुसतात तिथं. ते म्हाताऱ्यानं कधी, त्या म्हातारीनं कधी जायचं, त्या म्हातारीनं कधी काठी टेकत टेकत त्या एस टीत बसायला? 100 मीटर कधी जायचं? किंवा पुढं थांबू राहिली 100 मीटर, ही धुमाट पळत जातात बॅगा घेऊन मंडळी जागा धरायला गाडीत बसायला. मग हे धुमाट पळत जाऊ राहिलेत गाडीत बसायला, त्या म्हातारीनं आपली थैली घेऊन काडी टेकत टेकत 100 मीटर पुढं जावंच तोर गाडीत बंदी नाही तर मंडळी बसती, कंडक्टर बेल देतो आणि गाडी चालल्या जाते. मग ह्या म्हाताऱ्या माणसानं जायचं का नाही? याईनं प्रवास करायचा का नाही? कोण सांगणार आहे? त्याच्यापेक्षा ह्या ज्या रहदारी आहे नाही, रहदारी, या रहदारीवाल्यानं त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे की हे जे प्रायव्हेट वाहन उभे करताना, या प्रायव्हेट वाहनाला योग्य त्या ठिकाणी जागा दिली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की बा प्रायव्हेट वाहनावर अन्याय करा, अन्याय नाही, ते बी पोटा पाण्यासाठी करू राहिलेत. आपल्याला त्याचा दुजोरा नाही, आपल्याला त्या गोष्टीचा काही घेणं देणं नाही. तुम्ही पोटासाठी करता करा, पण एक वेगळ्या ठिकाणी दिलं पाहिजे की तिथं प्रायव्हेट वाहन उभे करा. रस्त्यावर प्रायव्हेट वाहन उभं करू नका. या एसट्याला यायला जायला तकलीफ होती, एसट्या उभे राहत नाही म्हणून प्रवाशाची तारांबळ होती. तिथं लय मोठा गर्दा दिसला ना, एसटी वाले बी ताण घेत नाही, सण चालल्या जातात, काही गरज नाही आपल्याला. आपल्या कुठं खिशात पैसा येऊ राहिलाय, लगे उभी करायची आणि लगे फुल भरून न्यायची. पैसा कोणाचा? एसटी वाल्याचा, त्याच्या खात्यात जाणार आहे. आपल्याला काय गरज आहे थांबवायचीच लगे? पण परोपकाराची भावना ठेवायला पाहिजे. ड्रायव्हर दादाला माझी नम्र विनंती आहे की भाऊ, इथं बसणारी मंडळी आहे ना, आपलं जातीन ना उभी आहे ना, आपण बसेल ना, कंडक्टर साहेब बसेल ना, ड्रायव्हर साहेब बसेल ना, दोघे साहेब बसेल ना, मग बाकीची मंडळी राहू द्या ना, उभी जाऊ द्या ना. पण घ्या त्याला कामं असतात माणसामाग, बरोबर ना? तर ते माणसं काही घेतल्या जात नाहीत. गाड्या पुढं जातात, तिकडंच उभ्या राहतात, मागं तिकडंच उभ्या राहतात, तिकडंच प्रवासी उतरवल्या जातात, पुढं उभ्या राहिल्या तिकडंच प्रवासी उतरवल्या जातात. मग ह्या मंडळीचं काय? प्रश्न तुमच्यासाठी आहे की ह्या मंडळीचं काय? यायनं कधी जायचं? या म्हाताऱ्या माणसानं प्रत्येक गाडी येणार, प्रत्येक गाडी जर 100 मीटर पुढं उभी राहणार, बस स्टँड तर इथं आहे ना, इथं गाडी उभी राहणार आहे ना. म्हातारीला माहिती आहे ना की इथं गाडी उभी राहती. ते बिचारे जीव मुठी धरून तिथं अंग हलतंय, हात हलतेत, पाय हलतेत, मुंडकं हलतंय. ते दोघं बी तिथं बिचारे एकमेकाजवळ बसून एसटीची वाट पाहतात. आली का एसटी माग 100 मीटर उभी राहून प्रवासी उतरून देते आणि भुर्र चालल्या जाती. काहून? प्रायव्हेट वाहनामुळं. नाही तर मग 100 मीटर पुढं जाती, प्रायव्हेट वाहन जागाच नाही ना. प्रायव्हेट वाहनावाले तिथं उभे, चलो 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 हमारे गाड़ी में बैठो, हमारे गाड़ी में बैठो, हमारे गाड़ी में बैठो. अरे हमारे गाड़ी में बैठो तर मग त्या एसटीत कोण बसन?
आणि ते बिचारा नेतो मग 100 मीटर पुढं. मग तुम्ही नाहीतरी माणसं भिंगाट पळता बसायसाठी. आणि मग ते म्हातारे माणसं बिचारे तिथं जावस्तोर 100 मीटर जावस्तोर एस टी धकून जाती. मग यायच्या माग तुमच्या माग काम आहे, तुम्ही धावत पळत जाता, एसटीत बसता. मग म्हातारी माग बी काम आहे ना दादा, ते बी पळायला जातील पण शरीर साथ देत नाही ना हो. बरोबर ना. तर दादा हो, एवढं एक 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या 2-3 गोष्टीचा जर आपण खरंच सुट्ट्या पैशाच्या बाबतीत जर विचार केला आणि करायलाच पाहिजे, म्हाताऱ्या माणसाला सुट्टे पैसे द्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की बा ठीक आहे, त्यानं बिडी काडी पिली असन, त्याच्यावर अन्याय नको. बंद आयुष्य गेलं हो त्याचं कष्ट करण्यामध्ये. मग काय म्हातारपणामध्ये आता कोणते कष्ट करायचे? असं नाही एखादा छंद बिचाराचा जोपासच असतील, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पित असतील बिडी काडी, आपण सोडून द्या असं म्हणू नका. पिऊ द्या बिचाऱ्याला, थोडे दिवस राहिले त्याचे. तर मी काय म्हणून राहिलो तुम्हाला की सुट्टे पैसे, प्रवासामध्ये बिडी काडी पिली असेल ती गोष्ट, आणि एस टीत बसायचं असेल तर इतक्या लांब जाणं येणं नाही परवडत त्याला दादाला. काय म्हणणं आहे? तुम्हाला कसं वाटलंय? चला बंधू, तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि या गोष्टीचं मात्र कमेंट अवश्य करा की दादा तुम्ही खरं सांगितलंय का खोटं सांगितलंय. मला जेवढं चांगलं वाटलं तेवढं मी तुमच्या पुढं मांडले. तुम्हाला जर आवडलं ना भाऊ तर कमेंट करा, नसनही जरी आवडलं तरी कमेंट करा. चला, काय हरकत नाही, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.